नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक झाले आहेत. यासाठी विधान भवनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जासई येथे खासदार बाळामामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या बदललेल्या तारखेसह आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी 6 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला विधानमंडळ मोर्चा 7 जुलै रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव आता हे आंदोलन 8 जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना दिली. दरम्यान लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी आगरी कोळी कलाकार रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी अद्याप उपोषण मागे घेतलेले नाही. तसेच 8 जुलै रोजी चिंचपाडा येथून रश्मिता पोपेटा यांच्या हस्ते आंदोलनाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही बाळाराम पाटील यांनी दिली. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं, कारण सगळ्यांचं मत व्यक्त झाल्यानंतरच कुठलाही निर्णय घ्यायचा असं आमचं अगोदर ठरलं होतं आणि तो निर्णय झालेला आहे. येत्या 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता चिंचपाड्याच्या ब्रिज खालून आंदोलनाला सुरुवात होईल आणि सरळ विधान भवनावर हे आंदोलन जाणार आहे. मामा ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, तुम्ही 15,000 लोकांना येण्याची शाश्वती देत आहे किंवा या संदर्भामध्ये एक इच्छा व्यक्त करताय. मात्र आजची स्थिती तशी गंभीर होती, म्हणजे इतकं मोठं आंदोलनाची दिशा ठरवल्या जात असताना सुद्धा पुढच्या अनेक पुढच्या खाली दिसल्या. नाही, ऍक्च्युली असं होतं की आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती. सरसकट सगळ्यांना बोलवलं नव्हतं, हे मलाही माहित आहे, कारण नाही तर मी पण निवडणूक येताना 200-500 लोक तर आणली असते ना. पण तसा विषय नव्हता, फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती चांगली होती. त्याच्यामुळं आणि हे लक्षात ठेवा, 15,000 ते 20,000चा जो आमचा मोर्चाचं प्लॅनिंग आहे, ठीक आहे, तुम्हाला जरी काही वाटत असलं तरी तो विषय काय अशक्य असा नाही, 100% शक्य होईल. आणि मला तर वाटतं असं की बाबा उरण आणि पनवेल तालुक्यातूनच बहुसंख्य 10,000 ते 15,000 लोक असतात. पण ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या भूमिपुत्रांचा किंवा प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक होता, तो कुठेतरी मावळताना दिसतोय. त्याचं कारण असं आहे की जे अग्रणी लोक होती त्यांना भारतीय जनता पार्टीचं कॉन्ट्रॅक्ट देते. बघा, ते तुम्ही स्वतः उत्तर दिलं त्याचं. ते अग्रणी होते आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि म्हणून आता त्यांच्याशिवाय असं नाही काही लोक त्यांच्यासोबतच होते. त्यांच्याशिवाय ही आंदोलन सक्सेस करून तुम्हाला नक्की दाखवू. पण आता तुमची सोबत आम्हाला हवी. पण आता तुम्ही त्या आंदोलनाचं नेतृत्व करताय, तुम्ही म्हणजे सगळे लोक. आता लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं? नक्की. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आम्ही नेतृत्व करत नाही तर हे सगळेच लोक नेतृत्व करतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की ज्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, मग ते काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, अगोदर उद्धव साहेबांनी नामकरणासाठी प्रस्ताव दिला होता, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याच्यानंतर जरांगे पाटील साहेब असतील, जेही आम्हाला याच्यात मदत करतील तर सगळ्यांची आम्ही मदत केली. पण मामा, तुम्ही मागच्या वेळेला व्यासपीठावरून भीती व्यक्त केली होती शरद पवारांशी असं बोलणं, म्हणजे एक सामूहिक चर्चा, एक सहजची चर्चा होती की दिबा पाटलांच्या नावाच्या बाबतीमध्ये गंभीर आहे, हे नक्की होईल की नाही होईल. तुम्ही आता या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीमध्ये आहात किंवा तुम्ही वारंवार ते करताय, तुम्हाला विश्वास आहे? नाही, हा विषय गंभीर आहे, परंतु सगळा समाज गंभीर आहे एवढं मी तुम्हाला सांगेन. आणि समाज, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा समाज एकवटेल तुम्हाला दिसेल. आणि फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा, आणि तुमची खूप मोलाची भूमिका असेल, आम्हाला खूप मोलाचं सहकार्य तुमचं मिळणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा. बाकी लोकांचा जो विषय आहे ते लोक संघटित करणं, हे आमचे बाळारामदादा पाटील असे सगळीच मंडळी हे करतील. आणि मलाही कल्पना आहे, विश्वासही आहे की आमची लोक संघटित. 1984च्या आंदोलनामध्ये 5 हुतात्मे झाले, दिबा पाटलांच्या काळातलं आंदोलन. मला असं वाटतंय, त्याची माझं असं मत नाही की कोणाचं बली द्या, मात्र त्याची काहीतरी पुनरावृत्ती व्हावी असे वाटतंय. कारण सरकारला या कांठाळ्या बसलेल्या सरकारला ऐकायलाच जात नाही आणि वारंवार हेच सांगितलं जाते की केंद्राकडे प्रस्ताव मंजूर आहे आणि ते होईल. संघर्षाशिवाय तर काही होत नाही, आणि संघर्ष करणं हे आमच्या 5वीला पुजलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं, दिबा पाटील साहेबांच्या वेळेस देखील 5 हुतात्मे झाले.
मुंबईचं महाराष्ट्र व्हावा म्हणून देखील 105 हुतात्मे झाले नाही. तर हा संघर्ष असणं गरजेचं आहे आणि बघूया ना संघर्षात काय होईल. पण एवढं नक्की आहे की सरकारला याची दखल घ्यावी लागेल आणि ते नाव द्यावं लागेल. इथपर्यंत आमचा संघर्ष असेल एवढं नक्की. विमानतळाला अधिकृतरित्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं या उद्देशानं या ठिकाणची एक भूमिकन्या रश्मिता पोपेटा ही गेले 5 दिवस उपोषण करते आणि तिला या ठिकाणी साथ देण्यासाठी त्या ठिकाणचे आमचे तरुण सहकारी जे आहेत ते सातत्यानं तिच्यासोबत आहेत. क्रांती कडूसाहेब तिच्यासोबत आहेत. आम्ही सारीच मंडळी तिच्यासोबत आहोत. तिची प्रकृती दिवसागणिक क्षीण होते. तिला काल करता आम्ही विनंती केली की आपण या ठिकाणी या नामकरणासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनावर एक मोर्चा संघटित करू दिबा प्रेमींचा आणि हे नामकरण करून घेण्याच्या दृष्टीनं एक चांगलं आंदोलन व्यवस्थितरित्या संघटित करू. तू आपल्या जीवाशी न खेळता आपलं आंदोलन स्थगित कर आणि 2 पावलं मागं जाऊन आणखी जोशानं आपण हे आंदोलन संघटित करूया अशी विनंती केली. पण दुर्दैवानं तिला समजावण्यात आम्ही कमी पडलोय. या ठिकाणी आज ज्या बैठकीची घोषणा काल आम्ही त्या ठिकाणी केलेली होती नासईच्या या सभागृहामध्ये, ती बैठक 200-300 कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे काल आम्ही मंडळींनी जे आंदोलन घोषित केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल करून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळावर 7 जुलैला आपण चिंचपाडा सर्कलवर एकत्र जमून चिंचपाडा सर्कल ते कळंबोली सर्कल, कळंबोली सर्कल ते खारघर, खारघर ते सीबीडी, सीबीडी ते सानपाडा आणि तिथून सरळ सायन पनवेल हायवेनं फ्रीवेनं महाराष्ट्राच्या विधिमंडळावर हे मोर्चा आम्ही संघटित करतोय. दुपारी सानपाड्याला त्या ठिकाणी मोर्चेकरांच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल आणि भोजनानंतर सानपाड्यावरून आम्ही मुंबईच्या दिशेनं कूच करू. आझाद मैदानापर्यंत परवानगी दिली जाईल. पण आम्ही काही म्हटलं तरी राज्याचा निर्णय आहे की जे काही आंदोलनं असतील, मोर्चे असतील, धरणे असतील ते आझाद मैदानावर त्या ठिकाणी संकलित केले जातात आणि त्यानंतर राज्य सरकार त्यांना जो काही प्रतिसाद द्यायचा तो देतो. तर आम्ही मंडळी 7 तारखेला 10 वाजता चिंचपाडा सर्कलवर मोठ्या संख्येनं जमून पनवेल, उरण, रायगड, नवी मुंबई, बाळ्यामामांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातून विशेषतः वेंगडी पट्ट्यातून येणारे आंदोलक असतील, पालघरातून येणारे आंदोलक असतील, हे 10 वाजता चिंचपाडा सर्कलवरून मुंबईच्या दिशेनं विधिमंडळाच्या दिशेनं कूच करू आणि या नामकरणाला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न करू. 4 ऑक्टोबरला या ठिकाणी ज्यावेळेस दिबा पाटील विमानतळाचं कामकाज प्रत्यक्षात चालू झालं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आमच्या सहकार्यानं, ज्याच्यामध्ये खासदार बाळ्यामामाही होते, भूषण पाटीलही होते, ही सारीच मंडळी त्याच्यामध्ये होती, त्यांना आश्वस्त केलेलं होतं की 2 महिन्याचा कालावधी आम्हाला द्या. या 2 महिन्यामध्ये आम्ही या विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण करू. त्याची आठवण करून देण्यासाठी आणि हे नामकरण करून घेण्यासाठी हे आंदोलन छेडतोय. मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आपल्याला विनंती करतोय की आपण या आंदोलनाला आपल्या प्रतिष्ठित माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनाला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. आमच्या तरुण सहकारी गेले 5 दिवस आंदोलनाच्या जागी 2-3 वाजेपर्यंत ते असतात. स्वतः क्रांतीकडू होते, संतोष पवार त्या ठिकाणी काल रात्री होते. आम्ही सारीच मंडळी या ठिकाणावरून
रश्मिता पुकेटाला भेटायला जाणार आहोत आणि तिला विनंती करणार आहोत की आपण आता आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळावर आपण हे मोर्चाच्या माध्यमातून गाठतोय. तू आपल्या भूमिकाशी न खेळता आपलं उपोषण स्थगित करून एक गोष्टीचा निर्णयही आम्ही या ठिकाणी घेतला आहे की या मोर्चाची सुरुवात रश्मिता पुकेटाच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोर्चाची सुरुवात आम्ही मंडळी करणार आहोत. तर आमची तिला विनंती आहे की आपल्या जीविताशी न खेळता, कारण सरकार एवढं संवेदनशील नाही आहे हा आमचा अनुभव आहे. तू आपलं उपोषण मागे घे अशी विनंती तिला करणार आहोत आणि या नामकरणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण त्यांना आणि या गोष्टीला गती द्यायला हे आंदोलन 7 तारखेपासून आम्ही सुरू करतो.